चांभार समाजाचा इतिहास असा आहे की चांभार हा शब्द संस्कृतमधील चर्मकार या शब्दापासून आल्याचं अनेक अभ्यासक मानतात. चर्म म्हणजे चामडं आणि कार म्हणजे काम करणारा, म्हणजे चामड्यावर कौशल्याने काम करणारा. पण चांभार समाजाचा इतिहास फक्त चामड्याच्या इतिहासात नाहीये. तो महाराष्ट्राच्या गाव जीवनाचा इतिहास आहे. गावातील शेतकरी असो, सैनिक असो, प्रवासी असो, सर्वांना चप्पल, बूट, खोगीर, ढोल आणि चामड्याच्या असंख्य वस्तूंची गरज होती. आणि त्या गरजा पूर्ण करणारा समाज होता चांभार समाज. म्हणूनच बलुतेदारी व्यवस्थेत या समाजाचं महत्वाचं स्थान होतं. मग काळ बदलला, पण या समाजाची ओळख फक्त व्यवसायापुरती मर्यादित राहिली नाही. भक्ती चळवळीत संत रोहिदास या परंपरेचे एक महान नाव पुढे आलं. कर्म, भक्ती आणि समानतेचा संदेश त्यांनी दिला. महाराष्ट्रात आजही चांभार समाज संत रोहिदासांना आपले आदरणीय संत मानतो. इतकंच नाही, संत तुकारामांनीही आपल्या अभंगात रोहिदास चांभार असा उल्लेख केला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भक्ती माणसाच्या जन्माकडे नाही तर त्याच्या भक्तीकडे पाहत होती. मग काळ पुन्हा बदलला. आज अनेक क्षेत्रात या समाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच चांभार समाजाचा इतिहास फक्त एका समाजाचा इतिहास नाहीये, तो कौशल्याचा इतिहास आहे, परिश्रमाचा इतिहास आहे, भक्तीचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राच्या गाव जीवनाला आधार देणाऱ्या कारागिरांचा इतिहास आहे.